आज भरपूर काही इथे जाणकार मंडळी बसलेले आहेत राजकीय क्षेत्रातले, आणि आता तर मोबाईलमुळे सगळ्यांना कळतं कुठे काय चाललंय, राजकारणात काय चाललंय, धर्मात काय चाललंय, सगळ्यांना कळतं. ज्यांनी ज्यांनी सत्तेचा अहंकार केला त्यांची याच कलियुगामध्ये हत्या झाली आहे. म्हणून सत्तेचा कधी अपमान करू नका. राजा शिवछत्रपतींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. भगवान शंकरजी म्हणतात की पार्वती, सत्ता मिळाली ना, आपण सासू झालोय ना, ती आपली एक घरातली सत्ता आहे. ती आपली घरातली एक सत्ता आहे. त्या सत्तेशी कधी बेमान व्हायचं नाही. आपण सून झालोत ना घरातली, ती एक आपली सत्ता आहे. त्या सत्तेला आम्ही कसं बांधून ठेवलं पाहिजे, त्या सत्तेशी आम्ही किती इमानदार राहिलो पाहिजे. एखाद्या व्यक्तीकडे संपत्ती असते, शास्त्राने सांगितलं की त्या संपत्तीचा उपयोग जर चांगल्या प्रकारे झाला नाही तर त्या व्यक्तीचं अधःपतन झाल्याशिवाय राहत नाही. संपत्तीचा अहंकार कराल तर ब्रह्मदेव म्हणतात की नारद, या कलयुगामध्ये मग त्यांनी कशाचीही साधना करू द्या, भगवान शंकरजी त्याच्या घरामध्ये येऊ द्या, परंतु रावणासारख्या राक्षसाचं जर पतन होत असेल तर तिथे तुम्ही आम्ही कोण आहोत. एखाद्या व्यक्तीकडे संपत्ती असेल तर त्या संपत्तीबद्दल अहंकार बाळगू नका, आणि एखाद्या व्यक्तीकडे सौंदर्य असेल तर त्या सौंदर्याची मनामध्ये कधीही अहंकाराची भावना ठेवू नका. जीवनाला पतनाला नेण्याची 3 कारणं असतात. माणसाचं आयुष्य घर उद्ध्वस्त का होतं? बंद करा ते सगळं. कोण बसलं इथं समोर? तुम्ही आजच आलात का? खाली बस बाळा. मला वाटते तुम्ही आजच आलात, शेवटचा दिवस आहे. 7 दिवस कथेमध्ये पाणी प्यायचं नाही. आपण साधनेला बसलोय ना, इथे काही लग्न समारंभ नाही. मग पाणी द्या, मग तुम्हाला जेवायला वाढा. हा सत्संग आहे. इथे पाणी वगैरे कोणी द्यायचं नाही, घ्यायचं नाही. झालं अजून 1 तास. 1 तासामध्ये सगळा आपला कार्यक्रम आरती वगैरे आटोपणारे, नंतर तुम्हाला भोजन आणि पाणी मिळणारच आहे. कोणी गडबड करू नका. जे आजच आलेले आहेत त्यांचे चेहरे मला भरपूर चांगले ओळखतात. कोणी गडबड करू नका, मध्ये व्यत्यय करू नका, बोलू नका. प्यार से बोलिए. पार्वती पतये हर हर महादेव. ईश्वराच्या कृपेनं आम्हाला जर सौंदर्य प्राप्त झालं तर अधःपतनाला घेऊन जातं ते सौंदर्य. आपल्या बीड जिल्ह्यामध्ये घडलेली एक सत्य घटना आहे. अतिशय काळी मुलगी, अतिशय काळी, की तिच्या रंगामुळे तिच्या वयाच्या 30व्या वर्षापर्यंत तिचा विवाह झाला नाही. दैव योगाने भरती होणारा एक मुलगा, त्या मुलाने तिचा स्वीकार केला, विवाह झाला, आणि आर्मी मध्ये भरती होणाऱ्या पतीनेच तिला घरामध्ये शिक्षण दिलं, उडी कशी मारायची वगैरे वगैरे वगैरे, आर्मीतलं शिक्षण दिलं. त्यानंतर तिला विवाहानंतर 2 वर्षांनी एक पुत्र झाला, आणि पुत्र झाल्यानंतर घरातल्या मंडळींनी तिला जळगावला PSI होण्याच्या परीक्षेसाठी 2 वर्षाची मुदत दिली की तू जाऊ शकतेस. फक्त घराला सोडून चालली आहेस ना, पतीला सोडून चालली आहेस ना, मग तू आता IPS अधिकारी होऊनच ये. 2 वर्ष अतोनात अभ्यास केला, आणि बीड जिल्ह्यातली एक मुलगी, जिला क्षणभरही रूप नाहीये, ती मुलगी जेव्हा IPS अधिकारी झाली त्यावेळेला महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी तिचा सत्कार केला, आणि तिच्या मुलाखतीमध्ये तिच्या पतिदेवांना विचारलं की एवढं मोठं धाडस तुम्ही कसं काय केलं, की लग्न झाल्यानंतर आई वडील, सासू सासरे, पती कधी मोकळीक देत नाही घरातल्या पत्नीला, सुनेला, तुम्ही कसं काय हिला जळगावला 2 वर्ष पाठवलं. त्यावेळेला त्या पतीने जे उत्तर दिलं ते उत्तर माझ्या आजच्या कथेचा सिद्धांत आहे. पती म्हणाला, मी जर सौंदर्याने परिपूर्ण असणारी बायको घरामध्ये आणली असती तर कदाचित 2 वर्ष मी तिला जळगावला पाठवलं नसतं.
परंतु तिचं जे चेहऱ्यावरती असणारा जो काळा कुट्टपणा आहे तो IPS होण्यासाठी कारणीभूत झाला. आणि म्हणून तुम्ही बघा, या देशाचं संरक्षण करणारे जेवढे आहेत ना तेवढे सगळे सौंदर्याने परिपूर्ण नाही, विचारांनी परिपूर्ण आहे. सौंदर्य हे जीवनाला घात करणार आहे, सौंदर्य हे जीवनाला पतनाला नेणार आहे. आणि ज्यांच्याकडे सौंदर्य आहे ना, मग पुरुष असेल स्त्री आहे, ज्यांच्याकडे सौंदर्य आहे ना, शास्त्राने सांगितलं की त्या सौंदर्याचा जर अभिमान झाला तर मग त्या स्त्रीला सुद्धा पतनाला जावं लागतं आणि त्या पुरुषाला सुद्धा पतनाला जावं लागतं. नारद भगवान कृष्ण परमात्म्याचे जे 16,108 पत्न्यांचे पुत्र आहेत त्यांना आपल्या सौंदर्याचा अहंकार होता, त्यांना आपल्या सत्तेचा अहंकार होता. आणि म्हणून जांबवतीचा पुत्र जो सांब आहे, या सांबाने एका गर्भवती स्त्रीचा वेश धारण केला. दुर्वासा मुनींकडे गेले, नमस्कार केला, प्रणाम केला, वंदना केली. आणि नमस्कार करून दुर्वासा मुनींना विचारलं की मी गोपाल कृष्ण परमात्म्याच्या वंशातली अत्यंत सौंदर्यशील सून आहे, बोला माझ्या गर्भामध्ये स्त्री आहे का पुरुष आहे? दुर्वासा मुनींनी अंतर्ज्ञानाने पाहिलं, अंतर्चक्षुने पाहिलं की अरे ही तर महिला नाहीच आहे, हा तर पुरुष. सौंदर्याचा अभिमान झाला, सत्तेचा अभिमान झाला, संपत्तीचा अभिमान झाला. दुर्वासा मुनींनी शाप दिला की या गर्भातून स्त्रीही जन्माला येणार नाही, पुरुषही जन्माला येणार नाही. या गर्भातून एक मुसळ येईल आणि ते मुसळ संपूर्ण यदुवंशाचा विध्वंस करेल. ज्या वेळेला हा वार्तालाप कृष्ण परमात्म्याला कळाला त्यावेळेला कृष्ण परमात्म्याने फार मोठा यज्ञ उत्सव ठेवला आणि त्या यज्ञामध्ये सगळ्यात मोठा अग्रगण्य भाग दिला भगवान महादेवांना. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं पूर्वारुकमिव बन्धना मृत्युर्मोक्षयमामृता. हे महादेव, या कुळाला या वंशाला लागलेला जो श्राप आहे त्या श्रापातून माझ्या मुलांना मुक्त कर. द्वापार युगामध्ये गोपाल कृष्ण परमात्मा आणि शंकराचं रूप असणारे अर्जुनांचं फार मोठं सख्यत्व होतं. कृष्ण परमात्माने जेव्हा निजधाम गमन केलं त्यावेळेला भगवान शंकराचे रूप असणाऱ्या अर्जुनानेच पाठीमागे संपूर्ण यदुवंशाच्या परंपरेला जतन करून ठेवलं. वृंदावन धामामध्ये गोपिका राधाराणी या सर्व सख्यांना कैलासपती होण्यासाठी, कैलासावरती नेण्यासाठी अर्जुन गेलेले आहेत. आणि अर्जुन कोणाचं रूप आहे? भगवान शंकरांचं रूप आहे. ब्रह्मदेव म्हणतात की हे नारद, अशा प्रकारे भगवान शंकरांनी गोपाल कृष्ण परमात्म्याच्या कुळाचा उद्धार केला. आणि आता पाठीमागे राहिले होते द्वापार युगामध्ये ते 5 पांडव, धर्मराज, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव. कृष्ण परमात्म्याने निजधाम गमन केलं आणि निजधाम गमनानंतर अर्जुनाने संपूर्ण गोपिकांना सांगितलं की आता तुम्ही कैलास धामावरती विराजमान